पालिकेची निवडणूक लागली आपल्या बरोबर मंत्री शिवेंद्रराजे भोसले. बाबा काय सांगाल? खरं तर वातावरण सगळं गरम आहे आणि त्यामध्ये उदयनराजे कुठं दिसत नाहीत प्रचारात. नाही, असं काही नाही आहे. आम्ही सगळे, मी, उदयनराजे आणि संपूर्ण आमची भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि हे सगळं जे आम्ही नियोजन हे एकत्र बसूनच आम्ही केलंय. आता काही थोडं पदयात्रा वगैरे ह्याच्यामध्ये खासदार साहेबांचा सहभाग नाहीये काही अडचणींमुळं, पण त्यांचं बाकीच्या गोष्टीवर लक्ष आहे आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते, सर्व त्यांचे म्हणजे पूर्वीचे आपण गट म्हणू किंवा सातारा विकास आघाडीचे सगळे उमेदवार जे आज आपण भाजपमध्ये लढतो एकत्र, सगळ्यांचा प्रचार एकसंघपणे चाललाय आणि सगळे जे आहेत म्हणजे उमेदवार जे आपण हे केलेत आणि अध्यक्षपदाचे भाजपचे सगळे चांगल्या मतानं विजयी होते. पण खरं तर विरोधकांकडनं वावडं उठवलं जात आहे. नाही, विरोधकांचं कामच जे आहे ना, त्यांना स्वतःचे कर्तृत्व काय नाहीये, त्यामुळं जोपर्यंत वादविवाद भांडण लागत नाही तोपर्यंत ह्या लोकांचं काही राजकीय पोळी भाजली जात नाही. या आतापर्यंत ह्या अशा लोकांचं हेच होतं की दोन्ही घरं भांडणं लावून द्यायची आणि त्याच्यावर स्वतःच काहीतरी पदबिद मिळवायची. आता हे सगळे एकत्र आम्ही भाजपमध्ये आल्यामुळं ही जी आज विरोधक आहेत म्हणजे जे आपण काय म्हणायचं झारीतले शुक्राचार्य, यांचं आता काय जमत नाही, त्यांचं आता काय फावत नाहीये. मग आता भांडणं परत कशी होतील, परत कसा संघर्ष होईल, परत कसं राजघराण्यामध्ये दुफळी पडेल आणि सगळे भांडण परत चालू कशी करतील, मग जे काय वातावरण तंग व्हायचं ते आपण अनुभव घेतलेत. असं या विरोधकांचे आता सगळे भाजपमध्ये आम्ही एकत्र काम करतोय. आज भाजपच्या झेंड्याखाली ही नगरपालिका आम्ही लढवतोय. आज उदयनराजे खासदार आहेत, मी आमदार आहे, मला मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. आता आम्ही सातारा शहर जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. शहराच्यासाठी आपण बऱ्याच मोठमोठ्या योजना काही मंजूर झाल्यात, काही आपण नियोजनामध्ये ठेवलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला करायचंय. विरोधकांकडे काय अजेंडा आहे? शिवेंद्रराजे दिसत नाहीत, उदयनराजे दिसत नाहीत. हे म्हणजे काय, ह्यानं हा निरोप दिला, त्यानं तो निरोप दिला, ह्यानं हा फोन केला, त्यानं एवढंच आहे. शहराच्या विकासाचं विरोधकांकडे काय आहे? काही प्लॅन नाही, काही विजन नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठनंही काही आणू पण शकत नाहीत, कारण ह्यांना पक्षाचं वगैरे संघटनेचं बॅकिंग नाही, सरकारमध्ये ह्यांचं कोण नाहीये. त्यामुळे हाय काय यांच्याकडं नुसतं भांडणं लावणं आणि त्यातनं काय 5-10 मतं मिळाली तर प्रयत्न करणं.